नांदेडच्या बिलोली तालुक्यातील अंजनी बामणी येथील अल्पभूधारक शेतकरी माधव पिराजी देवकर यांनी आपल्या हक्काच्या जमिनीचा सातबारा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। 1972 ते 73 साली तत्कालीन तहसीलदारांनी गायरान पट्टा नावावर करून दिला असतानाही आजपर्यंत जमिनीची नोंद त्यांच्या नावावर झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे। माधव देवकर हे अल्पभूधारक शेतकरी असून दगड फोडण्याचं काम आणि शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। बिलोली येथील सर्वे क्रमांक 335 सध्याचा गट क्रमांक 537 मधील 2 हेक्टर जमिनी त्यांच्या नावावर करण्याची मागणी ते करत आहेत। या जमिनीचा गायरान पट्टा पूर्वीच मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला आहे, मात्र सातबारा उतार्यावर अद्याप नाव नोंदण्यात आलं नाही। विशेष म्हणजे सातबारा नावावर करून देण्यासाठी तलाठ्याने 1 लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही माधव देवकर यांनी केला आहे। आपल्या हक्काच्या जमिनीची नोंद शासनाच्या कागदपत्रांमध्ये असताना ती आपल्या नावावर करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याची व्यथा देवकर यांनी व्यक्त केली आहे। आता जिल्हाधिकारी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला न्याय देणार का, तसेच लाच मागितल्याच्या आरोपाची चौकशी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तलाठीला नोंद घे म्हणून तहसीलदार साहेबांना म्हणलं तरी घेत नाही। अच्छा, हां, तुला कुठं जायचं ठीक आहे। तलाट्याची धमकी समजायची। हां, तलाठीची धन्यवाद। 16 तारखेला अजून उपोषणला बसा म्हणले साहेबांनी। अच्छा, अजूनी आश्वासन गाव दिले. कोणतं आहे तुमचं? हां, गाव अजूनी बामणी। जिल्हा नांदेड। अच्छा, म्हणजे 1972-73ला तुमच्या वडिलांच्या नावानं हा गायरान पट्टा तहसीलदारांना दिल्यानंतरही हां, तुमचा आतापर्यंत सातबाराला उतारा घेतलेला नाही, घेतलं नाही। आणि तुमचं असं म्हणणं आहे की बाबा तलाठी वेळोवेळी आम्हाला अडवणूक करत आहे, पैसे मागत आहे, पैसे मागत आहे। 1 लाख रुपयाची मागणी करत आहे, आणि तुम्ही वडार असल्या कारणानं तुमची दखल घेतल्या जात नाही। आणि यापूर्वी तुम्ही कलेक्टर साहेबांना भेटले का? आपल्याकडे 10 पत्र आहेत कलेक्टर साहेबांना? हां, 2006 पासून काढून देत आहेत। म्हणजे कलेक्टर साहेबाच्या पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवली। हां, तरी तहसीलदार साहेबांनी तो जे नोंद घे म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे तलाट्याचं? काय म्हणणं आहे? तलाट्याचं म्हणणं आहे की मला एवढे पैसे दिला असं करतो असं नाही, कुठेही जात नाही। किती? एवढे म्हणजे किती? 1 लाख रुपये मागते। 1 लाख रुपयाची मागणी करत? मागणी करते। अच्छा, मग तुम्ही देणार का? कुठं जावं वाटतं तिथं आम्ही गरीब माणसं कुठून देणार साहेब? आमच्याजवळ काय तक्रार केली का तुम्ही? बाबा कशासाठी बसले उपोषण? आपल्या शेतासाठी बसल्या कमसे कम आम्हाला 2006 पासून आम्हाला साहेबांनी चक्रा मारायला लावलेले। आमचं गरिबाचं कामच करणार सगळे तहसीलदार साहेब आणि तलाठी साहेब उभं फिरून घ्यायलेत, त्याच्यामुळं आपण आमर उपोषणाला बसल्या। तलाठी कोण आहे? तलाठी ते मुखडे आहेत, मोखाडे? पैसे मागायला 1 लाख रुपये 1 लाख रुपयाची मागणी? मागणी 1 लाख रुपयाची मागायला। तसं तुझं कुठं जायचं तिथं जाय म्हणा, त्याच्यामुळं आपण अमर उपोषणाला बसले। अच्छा, कधीपर्यंत बसणार आता? आपण अमर उपोषण जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत आपण बसणार, न्याय मिळेपर्यंत? न्याय मिळेपर्यंत। अच्छा, काय मागणी काय आहे तुमची? मागणी आमच्या वडिलाला शासकीय पत्र मिळालेलं आहे, त्यानं तहसीलदार साहेबांनी नोंद घे म्हणून सांगलं तरी घेत नाही। तुला कुठं जायचं तिथं जाय म्हणते। हां, कोण म्हणले? तलाट्यानं म्हणते। तलाट्यानं? हां, तुला काय नियमानं काय करायचं करून धमकी देते? धमकी देते, काय करायचं करून घे म्हणते। जातीवादीवर बोलाले, वाणी जात आहे, वाणी जातीवर बोलाले, म्हणून आम्हाला न्याय मिळते म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसणार। म्हणजे वडर समाजाचं कोणतं लागूच होणं त्याला काय वाटलं ह्याच्यानं काहीच होत नाही, कुठंच जात नाही त्याने, म्हणून आम्हाला निष्काळजीपणा करून तहसीलदार साहेबाकडे 3 जोड शपथ गेले हिंडण्यामध्ये। किती? आज 2006 पासून उठतो मी तहसीलदार साहेबांना, आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो। आम्हाला लोक येड्यामध्ये फिरायला तहसीलदार साहेबांना। हां, गरीबाचं दादच नाही। आणि एक पोलीस कर्मचारी आले होते उपोषण बसून, काय त्यांनी काय सांगितलं, काय नोटीस काय दिली? त्यांनी म्हणले तुमचं ते काय जे प्रश्न आहे ते साहेबांना सांगून पत्र काढायला होतं म्हणले। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।